नमस्कार. आजच्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सहर्ष स्वागत आहे. आपण गुरुपौर्णिमा दरवर्षी सेलिब्रेट करतो. आपण गुरुपौर्णिमा पुढे अ, याविषयी थोडंसं ऐकून मग मेडिटेशनही करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटी माझी विनंती सगळ्यांना आहे या वर्षीसाठी. बिकॉज यावर्षी मी रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट साईडचं प्रेसिडेन्सीचं भार पदभार स्वीकारलेला आहे. त्यामुळे फेलोशिप ऑफ द फ्लूटसाठी खूप रेग्युलरली जसा आपला तिसरा गुरुवार ठरलेला आहे त्यावेळी जमेल असं निश्चितपणे मी सांगू शकत नाहीये. परंतु मी एवढं खात्रीपूर्वक सांगते की दर महिन्याला कुठल्या तरी प्रसंगानुसार ओकेजननुसार आपण नक्की भेटत असू. जसं की आज आपण गुरुपौर्णिमेला भेटलो आहोत. पुढच्या महिन्यात जन्माष्टमी आहे किंवा 15 ऑगस्ट आहे. सप्टेंबरमध्ये गणपती आहेत. सो अशा रीतीने दर महिन्याला आपण भेटूया. फेलोशिप ऑफ द फ्लूटसाठी मध्ये मध्ये पुढच्या जुलैपर्यंत कृपया एक्सक्यूज करा. अ, आपण पुन्हा ज्यावेळी सुरुवात करू त्यावेळी भगवद्गीतेचा पुढचा भाग आपण विवेचनाला सुरुवात करूया. सो सगळ्यांना मी असं समजते की सगळ्यांनी मला ही परवानगी दिलेली आहे आणि धन्यवाद. अभिनंदन अभिनंदन आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू नेहा. थँक्यू सो मच. सो आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा सगळेजण म्हणजे आपण सुद्धा दरवर्षी साजरी करतो आणि गुरुपौर्णिमा ही साजरी करणं गरजेचं आहे. हा सोहळा जो आहे तो साजरा करणं आवश्यक आहे कारण की गुरुला पर्याय नाहीये. देर इज नो ऑप्शन टू गुरु. देर इज नो ऑप्शन टू साधना आणि देर इज नो ऑप्शन टू कृष्णा ऑल्सो. ओके. जसं हे ऑप्शनचं एक किंवा वाक्यांचं एक त्रैराशिक झालंय. 3 वाक्य आहेत की ऑप्शन नाहीये गुरुला, ध्यानाला ऑप्शन नाहीये, कृष्णाला ऑप्शन नाहीये. तसंच जर का आपण बघितलं तर हा जो 3 नंबर आहे त्रैराशिक म्हणजे 3 नंबर हा गुरुचा पण नंबर आहे. म्हणजे न्यूमरोलॉजीनुसार 3 इज नंबर ऑफ गुरु जो ज्ञान प्रदान करणारा ग्रह आहे. आणि ह्या 3 आकड्याला खूप महत्व आहे. म्हणजे आपले देव सुद्धा ब्रह्मा आहे, विष्णू आणि महेश आहेत. त्यानंतर आपले जी प्रकृती असते किंवा आपली जी कर्म असतात ही सुद्धा सात्विक असतात, राजसिक असतात आणि तामसिक असतात. बरोबर आहे. सो बेसिकली 3 हा आकडा खूप महत्वाचा आहे. सो आपली जी कर्म आहेत सात्विक, राजसिक किंवा तामसिक, मुळात कर्म कुठली आहेत आपली म्हणजे कर्मांचं वर्गीकरण आपण बरेच प्रकारे करू शकतो. परंतु कर्मांचं वर्गीकरण जे अतिशय महत्वाचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आहे की तुमचे 3 मेजर कर्म जी आपल्या आयुष्यामध्ये आपण करतो ज्याच्यामध्ये सगळी कर्म इन्क्लूड होतात ती आहे यज्ञ कर्म, तपकर्म आणि दान कर्म. यज्ञ कर्म म्हणजे काय तर आपण ज्या रेग्युलर नियमित आपण ड्युटीज निभावतोय, कर्तव्य पालन करतो आहे त्या करत असताना जे कर्म आपल्याकडनं घडतात त्याला यज्ञ असं म्हणतात. म्हणजे आपण शिक्षण घेतो, आपण मुलांची काळजी घेतो, विवाह करतो, आपण नोकरी करतो, कुटुंबाची काळजी घेतो, हे सगळं आहे यज्ञ कर्म. त्यानंतर तपकर्म. तपकर्म म्हणजे काय तर मुळात अ, ध्यान करणे किंवा ईश्वराला जवळ करण्याचा प्रयत्न करणे, त्याच्याबद्दल जागृतता निर्माण करणे म्हणजे तपकर्म आहे. ओके. म्हणजे ध्यान करण्यासाठी आपण रेकीचा वापर करतो, आपण योगाचा वापर करतो, आपण वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी तपासाठी वापरतो. हे झालं तपोकर्म म्हणजे जे आपलं ध्यानाशी रिलेटेड आहे. आणि तिसरं आहे ते दान कर्म. म्हणजे आपण यज्ञ करतो, आपण तप करतो, त्यातनं आपल्याला काही काही फायदे मिळतात. म्हणजे तप करण्यातनं पण आपल्याला सिद्धी मिळतात, यज्ञ करण्यातनं आपल्याला पैसा मिळतो, आपल्याला कॉन्टॅक्ट आपले वाढतात आणि मग ह्याचा सगळ्याचा वापर युनिव्हर्सच्या भल्यासाठी समाजाच्या कल्याणासाठी करणे हे आहे दान कर्म. आणि मग ही यज्ञ दान आणि तप ही पण 3 आहेत हा कर्म. यज्ञ कर्म, दान कर्म आणि तपोकर्म. सो ही सुद्धा 3 कर्म आहेत.
तर ही प्रत्येक कर्म ही कशी असायला पाहिजे, तर याच्यात पण सात्विक, राजसिक आणि तामसिक आहे. पण आपण सात्विक यज्ञ, सात्विक तप आणि सात्विक दान करणं हे अपेक्षित आहे. कारण ह्याच्यामुळे ही अशा प्रकारे ही कर्म केल्यामुळे आपण या अ, जो एक सुख आणि दुःखांचा जो एक सागर आहे, त्यातनं आपण पार होऊ शकतो. म्हणजे कृष्णाचा भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, तो असा आहे: प्रकृतीं पुरुषैचैव विद्यनादि उभावपि विकारांश गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. अर्थात माणसाच्या अनेक इच्छा असतात, त्यातल्या काही पूर्ण होतात आणि काही अपूर्ण राहतात. आणि ज्या इच्छा अपूर्ण आहेत त्यामुळे मनुष्याला आयुष्य म्हणजे दुःखाचा सागर भासू लागतो. तर हा जो दुःखाचा सागर आहे तेच आहे अंधार. म्हणजे गुरु या शब्दामध्ये आपण म्हणतो की अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. सो हा जो अंधार आहे, म्हणजे किंवा हा दुःखाचा जो सागर आहे, तो आहे अंधार. आणि याच्याकडनं जर का आपल्याला प्रकाशाकडे जायचं असेल तर आपण आपली कर्म, कुठली, यज्ञ, आपली कर्तव्य पालन करताना होणारी कर्म, तपकर्म, आपलं ध्यान आणि आपलं दान कर्म, ही तीनही कर्म आपण सात्विक ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे या दुःखाच्या सागरातून, या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी निश्चितपणे आपल्याला फायदा होतो. आणि जसा आपला गुरु कृष्ण आहे, त्याने सांगितलं एकाला, त्याच्या शिष्याला एकाला सांगितलं की, एका शिष्याने विचारलं, कृष्णाची खूप तपस्या केली त्याने, आणि त्याने विचारलं कृष्णाला की बाबा, मला जर का खरोखर तुझ्याशी एकरूप व्हायचं असेल तर मला काय करायला पाहिजे. तर कृष्णाने त्याला सांगितलं, पुन्हा सांगितलं, तीन गोष्टी पासून तू सावधान राहा. पहिली गोष्ट म्हणजे अ, कनक, पैशापासून सावधान राहा. कामिनीपासून सावधान राहा. आणि तिसरं म्हणजे कीर्तीपासून सावधान राहा. इथे परत तीन आले बरं का, आकडे, आकडा तीन आला. आता पैशापासून सावधान राहा म्हणजे काय, किंवा कनकापासून सावधान राहा म्हणजे काय? तर एक छोटी गोष्ट सांगते. एक अ, असा साधू होता, त्या ध्यानाच्या रस्त्यावरती होता. आणि त्याला असं वाटलं की, म्हणजे तो ज्यावेळी साधना करत होता त्यावेळी त्याला असं वाटलं की आपण खूप चांगली साधना करतोय, तर आपण हा मार्ग अनेक लोकांना दाखवावा. आपण एखादा आश्रम बांधावा. आपण छान इथे एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करावं. म्हणून त्याने असं गावाच्या बाहेर अगदी उजाड जमिनीवरती त्याने त्याचा आश्रम सुरू केला. हळूहळू लोकांना कळू लागलं की ओके, इथे जाऊन मनशांती मिळते. काही जणांना ध्यानामुळे इतरही फायदे झाले, त्यामुळे तिथे लोक जाऊ लागले. तिथे मंदिर होतं, त्याच्यामध्ये पेटीमध्ये पैसे टाकू लागले, दानपेटीमध्ये. काही काही मोठे मोठे स्पॉन्सर्स त्याला असेही पैसे देऊ लागले आश्रमाच्या एक्सपॅन्शनसाठी वगैरे. ओके. कालांतराने, ह्याच्यात काही वर्ष गेली ऑफकोर्स, कालांतराने हा जो उजाड जमिनीचा भाग होता, हा अतिशय समृद्ध आणि असा छान हिरवागार आणि पॉझिटिव्ह एनर्जीने भारलेला असा तो भूभाग तयार झाला. आणि जेव्हा ऑफिशियल्सच्या हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी या तपस्वी माणसावरती कारवाई केली की, तू अवैधपणे इथे तुझा आश्रम टाकलेला आहेस, आणि इथे टाकण्यासाठी तुला परवानगी हवी होती ती पण तू घेतलेली नाहीस. आणि सो त्याला जेलमध्ये टाकलं त्या माणसाला. तर जेलमध्ये असताना सुद्धा तो विचार करत होता, यार मी तर पैसा जो मला मिळत होता त्यातनं मी आश्रम एक्सपांड करणे हेच माझं उद्देश होतं, मग मला का असा प्रॉब्लेम आला. सी बेसिकली याचा अर्थ असा आहे की हे सगळं दुःख आहे, जेलमध्ये जाणं, अधिकाऱ्यांनी त्रास देणं, त्याने असा विचार करणं की मला पैसा मिळाल्यानंतर मी आश्रमाचं एक्सपान्शन करू, हे मूळ आहे. कारण त्याच्यामुळे त्याचा साधनेमधनं तो विचलित झाला. अन्यथा त्याची साधना जर का स्ट्रॉंग असेल तर कुठलाही अ, जेल, कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडसर आलेले किंवा कुठल्याही प्रकारे आलेला विलंब
हा तुम्हाला ध्यानापासनं दूर नेऊ शकत नाही. पण त्यावेळी त्याला कृष्णाचे शब्द आठवले की अरे मला त्यांनी सांगितलं होतं की कनकामध्ये अडकू नको. सो मी माझ्यासाठी नाही पण कोणासाठी तरी कनकामध्ये अडकलो. सो आय शुड इंट्रॉस्पेक्ट. मी कुठेतरी आतमध्ये चिंतन करायला पाहिजे की माझा यज्ञ कसा व्हायला पाहिजे, माझं तप कसं व्हायला पाहिजे, हे मला इंट्रॉस्पेक्ट करणं गरजेचं आहे. मग त्याची काही वर्ष म्हणजे पुन्हा ध्यानाच्या मार्गावरती म्हणजे तो ज्या लेवलला होता तिकडनं एकदम तो झिरोवरती आला. काही वर्ष पुन्हा त्याला त्या साधनेमध्ये जाण्यासाठी लागली. ओके. आणि सो ही हॅड लॉस्ट टाइम. इंट्रॉस्पेक्शनचा टाइम त्याने लूज केला. दुसरा होता म्हणजे कृष्णाने असं सांगितलंय की कामिनीमध्ये अडकू नकोस. तर माझ्या एका शिष्याची मी गोष्ट सांगते इथे. एक माझा शिष्य आहे, त्याचं प्रेम होतं एका मुलीवरती आणि तिचंही याच्यावरती प्रेम होतं. परंतु त्या मुलीला आई वडिलांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय लग्न करायचं नव्हतं. शी डिड नॉट वॉन्ट टू गेट मॅरिड. म्हणजे इलोप करून पळून जाऊन लग्न करणे हे तिला मंजूर नव्हतं. तर याने तांत्रिकांचा सल्ला घेतला, याने तांत्रिक लोकांचा सल्ला घेतला आणि तिला वशीकरण करण्यासाठी काहीतरी गोष्टी त्याने अप्लाय केल्या. आणि त्या मुलीला तिच्या मैत्रिणीकडनं हे कळलं की तो असं काहीतरी करतो आहे. आणि त्या दिवसापासनं ती जी त्याची प्रेयसी होती तिने ह्याचा तिरस्कार करायला सुरुवात केली. आणि याच्या मनामध्ये इतका द्वेष उत्पन्न झाला प्रेमाविषयी की तो आता असं म्हणतो की प्रेम वगैरे काही नसतं. अं, म्हणजे सुडाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे की मी हिचं आयुष्य सुद्धा मी नीटपणे हिला जगू देणार नाही. तेव्हा मी त्याला सांगितलं की हा तुझा अविचार आहे, हे प्रेम नाहीये. सो हे आहे कामिनीमध्ये अडकणं. कामिनी म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आपल्या ज्या भावना आहेत त्याच्याविषयी ओव्हरली पॉझिटिव्ह असणं म्हणजे कामिनीमध्ये अडकणं आहे. इट इज नॉट ऑलवेज सेक्स. प्लीज अंडरस्टँड. आपण जे आपले मुलं आपल्या आजूबाजूला आपल्या स्वतःच्या भावना आहेत त्यांच्या आवेगामध्ये इतके वाहवत जातो की आपण काय करतोय, आपली कर्म कशी जात आहेत, कशी घडतायत यावरती आपलं लक्षच नसतं. आणि डेफिनेटली ज्यावेळी आपण लक्ष देत नाही, जसं त्या कृष्णाच्या शिष्याचं झालं तसंच होतं की इथे आपली यज्ञ कर्म, दान कर्म, तपकर्म सगळी ही सात्विक न होता राजसिक किंवा तामसिक व्हायला लागतात. ओके. आणि राजसिक तामसिक जर का झाली तर त्यातनं उत्थान करणं फार अवघड आहे. हा मुलगा, आता मी त्याला सांगून 5 वर्ष झाली, हळूहळू थोडा थोडा त्यातला जो एक तिरस्काराचा सूडबुद्धीचा जो त्याचा एक विचार आहे तो हळूहळू कमी होतोय. तरी सुद्धा तो अतिशय डिप्रेशन मध्ये आहे. त्याने या डिप्रेशन मध्ये, तरुण आहे तो, म्हणजे ज्यावेळी झालं 5 वर्षापूर्वी त्यावेळी तो अजून तरुण होता. त्यावेळी त्याला एमपीएससीच्या युपीएससीच्या एक्झाम्स यायच्या होत्या, त्या पण त्याने दिल्या नाही. आणि ब्लेम कशावरती करत होता की पर्टिक्युलर व्यक्तीने किंवा एकंदर युनिव्हर्सने मला जो दगा दिला त्यामुळे मी डिप्रेशन मध्ये आहे. आणि त्याने त्या एक्झाम्स दिल्या नाही. नाव ही इज अंडर फिअर की माझं एज आता वाढलं आहे, सो माझ्याकडे कमी वेळ आहे. ओके. सो हे आहे कामिनीमध्ये अडकणं, जिथे अगेन आपण आपला टाइम लूज करतो, आपली कर्म जी आहेत ही राजसिक आणि तामसिक व्हायला लागतात. ओके. आणि तिसरी गोष्ट जी कृष्णाने त्या शिष्याला सांगितली ती अशी होती की कीर्तीमध्ये पण अडकू नकोस. ओके. सो कीर्तीमध्ये अडकणं म्हणजे काय, तर मी माझा एक अनुभव सांगते तुम्हाला की आता मी प्रेसिडेंट निर्वाचित झाले आहे रोटरीची. रोटरीचं काम मी मागचे 4-5 वर्ष करते आहे. सो मला बरेच लोक विचारतात की तुम्ही रोटरीचे जे प्रोजेक्ट्स करता ते कशासाठी करता, किंवा तुमचं रोटरी सर्व्हिसचा गोल काय आहे, व्हॉट इज युअर एम. तर माझं उत्तर सिम्पल आहे की माय एम इज निर्वाणा. म्हणजे अगेन कृष्णाचा एक भगवद्गीतेमधला एक श्लोक आहे, तो असा आहे की पुरुष प्रकृती स्थो हि भुंक्ते प्रकृतीजान गुणान
कारणं संगोस्य सद सद्यो जन्मसु. अर्थात बर्थ कुठे घ्यायचा हे सोल ठरवतो, आत्मा ठरवतो. परंतु युनिव्हर्स हे अरेंज करतं की त्याला निर्वाण किंवा मोक्ष प्राप्ती व्हावी. अशा रीतीने अरेंजमेंट ही युनिव्हर्सने केलेली असते. सो फॉर मी, वर्किंग इन रोटरी, गिव्हिंग माय कॉन्ट्रीब्युशन इज ऍक्च्युली माय वे टुवर्ड्स निर्वाणा. एक वे आहे माझा ध्यानाचा, जो मी ऑलरेडी करते फॉलो. पण त्याच सोबत जे सामाजिक ऋण मला फेडायचं आहे, त्यातनं मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाहीये मला हे पद मिळावं, मला अशी कीर्ती मिळावी. तर माझं आहे की मला निर्वाणा हे माझं ध्येय, बिकॉज युनिव्हर्सने हे अरेंज केलेलं आहे माझ्यासाठी की रोटरीचा हा पाथ सुद्धा तुझ्या निर्वाणाचा पाथ आहे. हे ज्यावेळी मला कळलं, त्यावेळी मी ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे, मी ही रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी तयार आहे. अन्यथा ती पण एक नशा चढते लोकांना की याच्यामध्ये आपण करिअर करू, याच्यामध्ये आपण खूप कामं करू, याच्यामध्ये आपण रोटरीला खूप पैसे मिळवून देऊ, वगैरे वगैरे. ओके. सो बेसिकली यू टू अंडरस्टँड. अजून एक गंमतशीर गोष्ट सांगते कीर्तीची. ती अशी आहे की एक असा साधू होता, त्याला खूप सिद्धी प्राप्त होत्या. सो तो एका गावात एका गावात तो अ, रात्रीच्या मुक्कामाला होता. सकाळी उठल्यानंतर त्याच्याकडे त्या देवळापाशीच होता, देवळामध्येच थांबलेला. तर सकाळी सकाळी एक कपल आलं आणि अतिशय दुःखामध्ये होतं. त्या स्त्रीचं पोट इतकं दुखत होतं आणि अनेक महिने दुखत होतं पोट तिचं. आणि अनेक प्रकारचे इलाज करूनही तिला त्याचा फायदा होत नव्हता, अक्षरशः ती कळवळत होती. तर याला वाटलं की चला आपण, आपल्याला जी सिद्धी प्राप्त झाली आहे त्याच्यामुळे आपण हिला काहीतरी मदत करू शकतो. हम्म. म्हणून त्याने त्याचा एक केस उपटला डोक्यावरचा आणि तिला दिला आणि त्याला सांगितलं की हे रात्रभर पाण्यात ठेव, सकाळी पी, यू विल बी गुड. तर त्या स्त्रीने तसं फॉलो केलं आणि खरोखर तिचं दुखणं गेलं. आणि हा हा म्हणत ही बातमी सगळीकडे पसरली पंचक्रोशीमध्ये. आणि इतके लोक त्या साधूकडे आले आणि इतकं त्याला भंडावून सोडलं. आणि तो काय बोलतोय, तो काय सांगतोय आपल्याला, याचा विचार न करता त्यांनी त्याचे सगळे केस उपटले. म्हणजे तो पूर्णपणे सगळे केस त्या डोक्यावरचे गायब झाले, अदृश्य झाले. सो व्हॉट हॅपन्स इज अगेन, ज्यावेळी आपण कीर्तीमध्ये अडकतो, त्यावेळी अगेन आपली कर्म ही सात्विक होत नाहीत, तर राजसिक आणि तामसिक व्हायला पाहिजे. यज्ञ कर्म, दान कर्म, तप कर्म. कारण दान सुद्धा कृष्णाने सांगितलेलं आहे की योग्य व्यक्तीला योग्य वेळी केलेलं दान जे आहे, कुठल्याही अपेक्षेविना केलेलं जे दान आहे, हे खरं सात्विक दान आहे. ओके. अदरवाईज आपल्या फायद्यासाठी, मला भविष्यात फायदा होईल म्हणून दान करणं किंवा पॉलिटिकली आपण लॉबिंग करणं बघतो, हे सगळी सात्विक दानं नाही आहे. ओके. ही सगळी तामसिक दानं आहे. ओके. सो मुळात असं आहे की आपल्याला कर्म, यज्ञ कर्म, दान कर्म आणि तपकर्म ही कशी ठेवायची, तर आपल्याला सात्विक ठेवायची. तर ती आपण कशी करू शकतो, केवळ ध्यानाने हे करू शकतो. कबीर साहेबांचा एक दोहा मी उद्धृत करते, तो असा आहे की सब कर्म कर्म है, सब कर्म कर्म है, भक्ति कर्म निह कर्म, भक्ति कर्म निह कर्म, कहत कबीर पुकार के, कहत कबीर पुकार के, भक्ती करो तजी भरम. कबीर साहेबांनी सांगितलं आहे की सगळी कर्म ही सकाम कर्म आहेत. ज्यावेळी सकाम कर्म आहेत त्यावेळी ती सात्विक कर्म राहत नाहीत. काहीतरी अपेक्षेने, काहीतरी उद्देशाने, मटेरियलिस्टिक उद्देशाने केलेली कर्म ही सकाम कर्म आहेत आणि आपली सगळी कर्म ही सकाम आहे. फक्त ध्यान हे कर्म निकर्म आहे. म्हणजे हे कर्म हे निरपेक्ष कर्म आहे. आणि हे केल्यामुळे आपला जो भ्रम आहे की मी सगळं करतो, हा जाऊ शकतो आणि आपण शरणागतीकडे जाऊ शकतो. आणि शरणागत होणं गुरुच्या प्रती हे सगळ्यात महत्वाचं काम आहे गुरुपौर्णिमेला. बिकॉज वेन यू सरेंडर, तेव्हा आपल्याला जे एक प्रकारची शक्ती मिळते, त्यामुळे आपण कोणत्याही प्रसंगामध्ये विचलित होत नाही. अगेन एक माझं छोटं उदाहरण सांगते मी तुम्हाला. ऍक्च्युली ट्रंकॉल टू कृष्णामध्ये हे उदाहरण आहे. आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की ट्रंकॉल टू कृष्णा
आजच गुरुपौर्णिमेच्या ओकेजनवरती, शुभ प्रसंगावरती वरती सुद्धा ऑडिओ फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. आणि दुसरं ट्रंकॉल टू कृष्णाचं इंग्लिश ट्रान्सलेशन तयार आहे. सो इन 1 मंथ टाइम इंग्लिश व्हर्जन किंवा इंग्लिश पुस्तक सुद्धा अवेलेबल होईल फॉर द पीपल हू आर नॉट व्हेरी कॉन्व्हर्संट विथ मराठी रीडिंग. ओके. सो ट्रंकॉल टू कृष्णा मधला माझा एक छोटा अनुभव सांगते मी तुम्हाला कीर्तीबद्दल. कारण कीर्ती हा शब्द असा आहे ना की जी छोट्याशा गोष्टींनी पण तिला डाग लागू शकतो. सो असं गोष्ट माझ्यासोबत घडली एकदा. माझा एक कसं दूरचा मामे भाऊ आहे. तर अनेक वर्षांनी तो माझ्याकडे ईएनटी पेशंट म्हणून आला. तर मग एकदा, आता आजकाल व्हॉट्सअपचा जमाना आहे. सो आपल्याकडे ज्यावेळी फोन असतो त्यावेळी आपण जोक्स एक्सचेंज करतो, किंवा माझे काही अपडेट्स जे असतात होते की बाबा इथे वर्कशॉप आहे तिथे वर्कशॉप आहे असे पण मी त्याच्याबरोबर शेअर करायचे. तर एकदा मला मुंबईला माझं वर्कशॉप होतं. अ, ते करून मी परत येत होते त्यावेळी मला त्याच्या बायकोचा फोन आला, मनीषाचा, की तुला रवीने एक 15 20 25 असे फोन केले का काल? म्हणलं नाही, मी तर मुंबईला होते 2 दिवस. नाही म्हणे, मला त्याने असं सांगितलं की गौरीकडे काहीतरी अडचण होती म्हणून मी हा वीकेंड तिच्याकडेच थांबलो. तर मी तिला म्हटलं मी 2 दिवस मुंबईत होते, मी तुला पिक्स पण पाठवते तिथले मुंबईचे. आणि हे पिक्स किंवा हे मी तुला सांगते आहे, हे मी एक्सप्लेन करण्यासाठी तुला सांगत नाहीये, पण तुझ्या मनामध्ये जो संशय आहे ना तो घालवण्यासाठी मी हे पाठवतेय. सो दॅट तू हे बघितल्यानंतर तुझा एका व्यक्तीवरचा तरी संशय तुझा कमी होईल. यू विल गेट क्लॅरिटी इन युअर माइंड. आणि 2 दिवसानंतर तिचा मला फोन आला की गौरी थँक्यू सो मच की तुझ्या मेसेजेसमुळे, तुझ्या हेल्पमुळे माझं मन शांत झालं आणि मला सत्य काय आहे ते सुद्धा कळलं. तर त्यावेळी मी तिला सांगितलं की म्हटलं हे बघ, जसं त्या तुझ्या नवऱ्याचं वागणं चुकीचं आहे, ते घातक आहे, तसंच तुझा जो संशय आहे ना तो सुद्धा घातक आहे, आणि म्हणून मी हे केलं. तर बेसिकली असा प्रसंग ज्यावेळी घडतो त्यावेळी आपलं मन विचलित होऊ न देणं, आपली साधना दृढ ठेवणं, आपला विश्वास जो आहे कृष्णावरचा तो दृढ ठेवणं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि ते जमू शकतं त्यावेळी केवळ ध्यानामुळे. कारण जो खरा भक्त असतो, जो खरा ध्यानी असतो, तो मन केंद्रित करतो इथे ऑन युअर क्राऊन, आणि कॉल लावतो कृष्णाला, ट्रंक कॉल लावतो आणि म्हणतो आय लव्ह यू कृष्णा. सो ऑन दिस नोट वी विल स्टार्ट विथ मेडिटेशन. सगळ्यांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.